संजय ठरलेला. संजय या मॅन ऑफ द मॅच इथे दिला जातोय आणि त्याचबरोबर आजच्या रात्रीतून अजून एक महत्त्वपूर्ण पाटील आपण एन्जॉय करणार आहोत. खैरवाडी टीम गोलंदाजी करते आणि बॅटिंग करत असताना शिरवली संघ असेल सापडायला सुरुवात होईल. तशा पद्धतीने कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया आमचे साथी समालोचक अगदी रमेशजी गिरा सर. थँक्यू. थँक्यू प्रसाद सर, प्रकाश सर. आणि प्रकाशचा विचार केला ना, भरपूर दूरचा प्रवास करून आला आणि भरपूर चांगला आवाज पाहता आपण. आणि सातत्याने आता कंपल्सरी जोपर्यंत स्पर्धा संपत नाहीये तोपर्यंत आता हा आवाज ऐकत राहाल तुम्ही. चला सामना लगेच स्टार्ट करायचा आहे. भरपूर चांगला सामना रंगेल आहे यात मात्र शंका नाही. आता अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय पठारपाडा संघ. सध्याच्या घडीला पाहिलं पण आता संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना शिरवली त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना खरेवाडी संघ पाहतो आपण. दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलाय जरूर. आता हाच सामना पाहतो आपण दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. संजय आणि त्याच्या सुप्तेला फलंदाज नरेशची जोडी. चला खैरवाडी संघाचा 12वा प्रतिनिधी आमच्याकडे पाठवायचा आहे. पहिलाच गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवरती गोविंद कवटेला पाहता आपण. आणि हा याही खेळाडूने भरपूर सारा नाव कोरलाय आता, कारण या हंगामामध्ये भरपूर चांगला फॉर्म मध्ये हाही खेळाडू आहे. स्ट्रायकिंगला संजयला पाहता आपण. मागचा सामना भरपूर चांगला खेळला होता संजय. पुन्हा एकदा सज्ज झालाय पहिला चेंडू फेकण्यासाठी गोविंद. हो, खोला टाकला होता, बुंद्यात होता चेंडू, वेगाने बीट करून जाईल. डॉट चेंडूची सांगता राहिली आहे. संजयला बीट करून गेला हा चेंडू. डॉट चेंडूची सांगता. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. पुन्हा एकदा खोलात टाकलाय. हलक्या साधण्याने कट करण्याचा प्रयत्न जरूर राहिलाय. थोडीशी लाईन मिस केली. पंच आमच्या ओल्ल्यात. हा चेंडू पाहतो आपण खराब फेकला. वाईट चेंडू सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने स्त्रीगणेश झालाय टीम शिरवली संघाचं. पुन्हा एकदा सज्ज झालाय संजय स्ट्रायकेटला. हो, रिवर्सचा वापर केलाय. चेंडू चाललाय 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 पण अखेर चेंडू जातोय शेवटच्या मोमेंटला. चेंडू फरार येतोय. हा रिवर्सच्या माध्यमातून चौकार. आलाय जरूर संजयच्या बॅट मधून रिव्हर्सच्या माध्यमातून. 4 धावा टोटल पाहता पण 5 धावेच्या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. पुन्हा एकदा रिव्हर्सचा वापर केला. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. कदाचित थ्रो प्रॉपर आला नाही आहे तोपर्यंत सिंगल पुन्हा एकदा कंप्लीट झाली आहे. आणि सिंगलच्या मदतीने टोटल पाहता पण 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. 3 चेंडू फेकल्यात. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 षटकाचा सामना पाहतो आपण. पहिला षटक सुरू आहे अद्याप. गोविंदने आता सध्याच्या घडीला 6 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा सज्ज झाला स्ट्रायकेटला फलंदाज नरेशला पाहता आपण. संजय आणि नरेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला पाहतो आपण. संजयचा विचार केला एक चौकार जरूर आला. फुलटॉस होता, पुरेपूर फायदा घ्यायचा होता. पंचांचा बोट आकाशाकडे. आता नरेशला परतावा लागेल. पहिला झटका लागलाय टीम शिरवली संघाला. नवीन येणारा फलंदाज थोडासा फास्ट आहे, याच्यावरती लक्ष असू द्या टीम शिरवली संघ. खरं अजून एक सामना पेंडिंग आहे. चला नवीन येणारा फलंदाज आशीर्वाद थोडासा फास्ट यायचा आपण, कारण आता 1:36 झालेले आहेत. कारण अजूनही एक सामना पेंडिंग आहे. पाहता आपण ओमसाई एमटीसीचे सर्व सागरजी फरार साहेब पाहता आपण. आणि पुन्हा ऑपरेट करत असताना पाहता आपण आता सध्याच्या घडीला थोडासा टेन्शनमध्ये आहे कदाचित, कारण आता त्यांची मॅच नाही आहे कुठे. भरपूर चांगले खेळतात. आता रबल बॉल सुरू होईलच. जसा पाऊस सुरू झाला तसा
लबर बॉलचा आता क्रिकेट सुरू होईल. हो फुल टॉस आल्याला उडवलाय चेंडू. चेंडू जातोय सीमा पार. एक टप्पा घेत सीमा पार चौकार. फुल टॉस वरती फुल टॉल उसूल केला असं आशीर्वादने 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. हो पुन्हा एकदा समोर केला क्षेत्ररक्षण आहे तिकडे. वाह डायरेक्ट हिट सुद्धा केलाय. डावखुऱ्या त्याचा फलंद क्षेत्ररक्षण होता त्या ठिकाणी आणि काय काय डायरेक्ट हिट केलाय. वाह आणि परतावा लागेल आशीर्वादला कारण पुन्हा एकदा झटका लागला टीम शिरवली या संघाला. बॅक टू टक आउट आशीर्वाद. गुरु तुझे काय डायरेक्ट हिट केलाय. कदाचित बबन आता लिगोरच्या खेळत असेल. परफेक्ट हिट केलाय परफेक्ट. ज्या रीतीने त्याच्या हातामध्ये चेंडू भेटला त्यानंतर काय परफेक्ट निशाणा लावलाय. मी तर म्हणणे गोटी नेम लावलाय. पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. महेश आलाय मैदानाच्या आतमध्ये. पाहतो आपण शिरवली संघाला 2 झटके लागोपाठ लागलेत मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा महेश आला. दुसरी संजय पाहता मैदानाच्या आतमध्ये. टोटल पाहता आपण 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. पहिलं षटक जरूर संपले गोविंदचं. आता पुन्हा एकदा पाहतो आपण दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज सीताराम घुटे आलाय गोलंदाजी मार्कवरती. हाही गोलंदाज भरपूर चांगली गोलंदाजी करतो. पुन्हा एकदा सज्ज झालाय महेश. हो थोडासा गती मिश्रण पाहता आपण. थोडासा बॅटचा फेस लवकर ओपन केला. लाईन पिक करता आली नाही त्या ठिकाणी. डॉट चेंडूची सांगता राहिली आहे. सरळ जाऊन अशोकच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसवतोय आणि सध्याच्या घडीला अशोकची भरपूर चर्चा आहे. भरपूर चांगला खेळलाय या हंगामामध्ये अशोक. जरी वजन थोडासा जास्त असला तरी क्रिकेट भरपूर चांगला खेळतोय. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो पुन्हा एकदा पाहतो आपण ऍक्शन रिप्ले. लागोपाठचा हा दुसरा चेंडू डॉट सध्याच्या घडीला फेकला आणि चला थोडासा फास्ट केलाय त्या थोडं कारण टायमर सेट असेल. पाहतो आपण लागोपाठचे 2 चेंडू डॉट आल्यानंतर थोडासा आता फलंदाजावरती दबाव पाहतो आपण सध्याच्या घडीला कारण काय गोलंदाजी करतोय आता सीतारामला. पाहता आपण गोलंदाजी मार्कवरती बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट फेकल्यात. हो बॅटची कडा खाली क्षेत्र आहे खाली क्षेत्र आहे. चेंडू जाईल सीमा पार. लेट पण थेट येतोय चौकार. भाई जितनी गोरी रहेगी ना उतनी धोखा देगी. ये ध्यान में रखो. कलर पे मत जाना मेरी जान क्योंकि कलर ही धोखा देता है. हो समोर खेचलाय. पिकअप शॉट पाहतो आपण. क्षेत्ररक्षण आहे. पाहतो आपण त्याच्या आबाक्याच्या बाहेर. चेंडू जातोय सीमा पार. येतोय रामदेव बाबा पतंजली षटकार. टोटल पाहता पण ना दारू ना पारू. हो पुन्हा एकदा फुल टॉस होता. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न जरूर आलाय. बॅक टू बॉलर. चेंडू पाहता आपण डॉट आला. सुरुवातीला 2 चेंडू डॉट टाकल्यानंतर थोडासा दबाव होता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजावरती. त्यानंतर पाहिला पण चौकार एक 6 जरूर पाहिला पण मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा डॉट आला. आता शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. शिरोली संघ भरपूर चांगली धावसंख्या जमा केली आहे. हो फुल टॉस होता. अशोक मात्र गिरकी घेतली आहे. आता काय करतोय करतोय काय अशोक. कदाचित 22च्या स्वरूपात सिंगल मिळेल आणि 2 षटकाचा बाद विकेट संपला गेला. 2 षटकानंतर टोटल पाहता पण 20
21 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. कारण पाहता आपण भरपूर चांगली सुरुवात केली आहे टीम शिरवलीने, त्यानंतर भरपूर सुरुवात केली आहे टीम खैरवाडी या संघाने. कारण विचार केला ना 10ची सरासरी जरूर गाठली आहे मैदानाच्या आतमध्ये. चला आता शेवटचा षटक शिल्लक आहे. गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्क वरती पाहतो आपण. आदेश पारधी आलाय. कारण यांनी पहिल्या सामन्यामध्ये भरपूर चांगली गोलंदाजी केली होती. आता या सामन्यामध्ये कितपर्यंत या धाबा रोकेल यावरती आता लक्ष लागले गेले सर्व प्रेक्षकांचे. पुन्हा एकदा सज्ज झाला स्ट्राईक घेतला फलंदाज. हो फुलटॉस होता. पायडल स्लिप केला. गॅप भरपूर मोठी आहे. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. आता संजयने स्वतःवरती जबाबदारी घेतली कारण स्ट्राईक घेण्याचं काम केले. आता संजयने 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. 22 धाबा धावपटलावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा सज्ज झालाय. आदेशला पाहता आपण. हो फिरवलाय गिरकी घेतलीये आणि संजय सारख्या फलंदाजाला फिरवून टाकलाय सध्याच्या घडीला. आदेश या गोलंदाजाने डॉट चेंडूची सांगता राहिली आहे. कारण शेवटचा षटक पाहतो आपण या पहिल्या सत्राचा. 2 चेंडू फेकल्यात. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू मध्ये किती धाबा जमा करेल संजय. हो पुन्हा एकदा पडल्यानंतर डीप राहिलाय आणि हा सलगचा दुसरा चेंडू आता डॉट फेकला आदेशने. भरपूर चांगली गोलंदाजी करतोय. आता दबाव सध्याच्या घडीला पाहतो आपण संजय वरती पाहतो आपण. हो थोडासा आगला वगला फटका मारण्याचा प्रयत्न. तिसरा चेंडू आदेशने काढलाय डॉट. कमबॅक करत असताना पाहतो आपण शेवटच्या षटकामध्ये आदेश. वाह वाटा गोलंदाजी पाहतो आपण आता सध्याच्या घडीला. अजूनही पाहता आपण आता फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत. हो पुन्हा एकदा चौथा चेंडू डॉट. आता संजयला हेच समजत नाहीये चेंडू पिकअप कुठे होते, चेंडू लँड कुठे होतो, त्यानंतर कुठे टर्न होतो, त्याला लाईन काही सापडत नाहीये मैदानाच्या आतमध्ये. सलगचा हा चौथा चेंडू डॉट खेळलाय संजय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. जाऊन पोहोचलाय 22 या आकड्यावरती स्कोर कार्ड. हो पाटील सिप केलाय. यावेळेस मात्र हलक्या शब्दाने कट केलाय. सामने पाहता आपण हो वाटा फिल्डिंग फेकी सुद्धा अचूक झाली आहे समाची. वाह चांगला क्षेत्ररक्षण राहिला. तोपर्यंत या 2 धावा वेगाने कंप्लीट केल्यात आणि 2 धावेच्या मदतीने पाहतो आपण पहिला सत्र संपलेला आहे. आणि पहिल्या सत्रानंतर टोटल पाहता आपण धावपटलावरती धावा जोडल्यात. 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचला आणि 25 धावेचा आता टार्गेट सेट केलाय टीम शिरोली संघाने खैरवाडी या संघापुढे. तोपर्यंत आपण जाऊया डीजे दीपक त्या काल्या कोण ठेवाल्या. काल्या काल द्या त्यांना काय फाशी द्यायची का मग काय सांगायचं आहे. सगळ्या चिकण्याच गवसाच्या मग त्या काल्यापोरी काय सर काल्यापोरी काय करायच्या काय सांगायचं आहे. डीजेवाल्याला काय सांगायचं. काले राहायचे काय ही गाणी राही तो बेकार खवा शॉट. एक दिवस नाही भेटूला गेल तर वडा राग. चलो चकोबार 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 5 रुपये में 1 10 रुपये में 3. पाहिजे तर या नसल तर जा घरी. चल ग सख्या पहिली वारी लागला तर लय वारी ना तर जाऊ घरी. कारण आता जवळ जवळ आम्ही तिसरी रात झोपलो ना गड्या. काय सांगायचं आहे. हमारे अभी अरमान जलते हैं, हमारे दिल में कुछ कुछ होता है, लेकिन क्या करेगा साला. चलो फलंदाज मैदान के अंदर भेज दो. चलो खैरवाड़ी दोनों बल्लेबाज मैदान के अंदर आ जाओ क्योंकि चला सलामी जोडी पाठवायची आहे. खैरवाडी संघ शिरोली संघाने टोटल पाहता आपण 24 बनवल्यात. 25 चा टार्गेट सेट केलाय कारण भरपूर चांगला सामना रंगेल यात मात्र शंका नाहीये.
सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये कदाचित मला अशोक आलाय सुप्तीला त्याच्या फलंदाज रामदास ही जोडी पाहत आपण मैदानाच्या आतमध्ये. अशोक सध्याच्या घडीला भरपूर फॉर्म मध्ये आहे खेळाडू. त्यानंतर खास करून मी आवर्जून नाव घेईन समाचं आणि समाही भरपूर फॉर्म मध्ये आहे. कदाचित दैसरचं मैदान ना त्याच्यासाठी भरपूर लक्की आहे. जेव्हा जेव्हा तो दैसरच्या मैदानावरती खेळायला जाईल ना तेव्हा तेव्हा तो पहिला नंबर मारूनच येतो समा. हे तर लिवलेलेच आहे कारण समासाठी तो मैदान कदाचित लक्की असेल. चला फास्ट केलायचा अशोक. 24 बनल्यात 25चं टार्गेट सेट केलंय टीम शिरवलीने. खैरवाडी संघापुढे गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्क वरती पहिल्या क्रमांकाचा नरेश आलाय. चला फास्ट केलायचा बापू. अशोक भाऊ चला फास्ट केला. चला फास्ट केलायचा अशोक. भरपूर सारा वेल खर्च करताय अशोक. आता जवळजवळ अशोकला ना 100 तर वजन व्हाया गड्या. 100 असेल 100%. कारण गडी तसा आहे हो का. बॉलर सावध गड्या कारण आडवे बांधाचा गडी आहे. धडार पडल्या उपटी गाली गड्या. बॅटिल कुईलू लावून आलाय. कराटी मास्टर आलाय. वासुदेव यांचा आगमन झालेला आहे. कराटी वासू यांचा मुलगा आलाय सुपुत्र. हो महाराष्ट्र लस्सी यांचे सुपुत्र आलेले आहेत. आपला मनपूर्वक स्वागत आहे. आयवा झेलवाला सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने आता श्री गणेश झालाय टीम खैरवाडी संघाचे. कारण 25 धाबा बनवायच्या आहेत. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती नरेशला पाहतो आपण. हो भरपूर चांगला फटका पाहतोय. इनफिल्डच्या डोक्याच्या वरनं उडवलाय. सचिन आहे. सचिन धावतोय अखेर शेवटच्या मुवमेंटला चेंडू स्टॉप केलाय पाहतो आपण. आणि भरपूर चांगली फिल्डिंग झाली आहे त्या ठिकाणी सचिन या खेळाडूची. तोपर्यंत या 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावेच्या मदतीने टोटल पाहत आपण 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय संघ. कारण 3 षटकाचा सामना पाहतो आपण. 25 धाबा बनवायच्या. 2 चेंडू फेकल्यात. 2 चेंडू मध्ये 3 धाबा बनल्यात. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज नरेश. स्ट्रायकेटला पुन्हा एकदा 17 का खतरा. हो खोदून काढलाय खुरप्या शॉट बेकार. काय सांगायचंय गड्या नको जीव झालाय. देखताय जिलेबी मागताय भजिया. काय सांगायचंय नको जीव झाला यांचा. पुन्हा एकदा सिंगल आली आहे. टोटल पाहिलं पण 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. सुरुवात भरपूर चांगली केली आहे अशोक आणि त्याच्या सोबतीला फलंदाज रामदासने. नरेश पाताप गोलंदाजी मार्क वरती. हो लेट फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता. जरूर पडल्यानंतर डीप राहिलाय चेंडू डीप राहिलाय. डॉट चेंडूची संख्या राहिली आहे. पुन्हा एकदा पाहता आपण चेंडू शिल्लक आहेत या षटकाचे 2. चला फास्ट केल्याचे टीम शिरवली संघ. टोटल पाहिले आपण 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. कारण पहिलं षटक सुरू आहे. पहिल्या षटकाचे 4 चेंडू फेकल्यात. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. कारण 25 बनवायच्या टीम खैरवाडी संघाला. डगआउट मध्ये सध्याच्या घडीला पाहतो आपण शांत वातावरण पाहता आपण. हो कार्पेटच्या साहाय्याने जातो. 1 धाव तर झाली आहे कंप्लीट. दुसरीची मागणी केली का. थोडासा पंबल जरूर राहिलाय. संजय आलाय चेंडूवरती. 1च धाव मिळेल. एका धावेच्या पेक्षा काही नाहीये. एका धावेच्या मदतीने टोटल पाहता आपण 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. कारण पहिलं षटक सुरू आहे. पहिल्या षटकाचे 5 चेंडू फेकल्यात. 5 धावा खर्च केल्यात. म्हणजे भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे गोलंदाज नरेशने. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज राईट मोर द विकेट शेवटचा चेंडू फेकण्यासाठी. हो बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न राहिलाय. डॉट चेंडूची सांगता राहिली. पहिला षटक संपलं गेलं. आता पहिल्या षटकाने तो टोटल पाहता आपण 5 धावा बनल्यात. आता समीकरणाचा विचार केला. चेंडू शिल्लक आहेत 12 मध्ये बनवायच्यात आता 20 टीम खैरवाडी या संघाला. आणि या 20 धावा कंपल्सरी बनवायच्या. चला टीम मीटिंग नको शिरवली संघ. फास्ट केलायचा.
सुजल आलाय आता गोलंदाजी मार्कवरती पाहतो आपण दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज सुजलचा वापर केलाय नरेशने भरपूर चांगला कमबॅक केलाय सध्याच्या घडीला पाहतो आपण फक्त 5 धाबा खर्च केल्यात अजूनही पाहतो समीकरण 12 चेंडू शिल्लक आहेत 12 मध्ये अजूनही बनवायच्या टीम खैरवाडी संघाला 20 धावा त्यानंतर पठारपाडा संघ आपण तयार राहायचं आपला संघटक आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन राहायचं आहे पुन्हा एकदा सज्ज झाला स्ट्रायकेटला फलंदाज चला भरपूर सारा बेल खर्च करताय शिरवली संघ स्ट्रायकेटला फलंदाज अशोकला पाहता आपण अजूनही 12 मध्ये बनवायच्यात 20 हो पाटील सिप केलाय पाहतो आपण लाईन थोडीशी पिक करता आली नाहीये अशोकला थोडासा बीट होतोय डॉट चेंडूची सांगता जारतीन आता जसे जसे खैरवाडी संघाचे अशोक आणि त्याच्या सुप्तीला फलंदाज पाहिला पण रामदास मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत आहे ना तोपर्यंत हा सामना खैरवाडी संघाच्या बाजूने राहील कारण हे दोन्ही फलंदाज भरपूर चांगले खेळतात आणि याही हंगामामध्ये भरपूर चांगला क्रिकेट खेळल्यात पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज हो बॅकफुटला जाऊन पंच केला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न थोडा चांगला ठरला होता कदाचित सिंगल आली आहे सिंगलच्या मदतीने टोटल पाहिला आपण दापटलावरती धाबा जोडल्या गेल्यात पुन्हा एकदा 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड चला फास्ट केल्याचं कारण आता 2 वाजत आलेत ऑलमोस्ट 7 मिनिटं बाकी आहेत 2 वाजायला पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज शॉर्ट ऑफ लेन बॅकफुटला जाऊन पंच केलाय भरपूर चांगला पंच चेंडू जाईल सीमा पार हे वन गॉलरीचा रामदेव बाबा पतंजली षटकार आहे पण चौकार आहे या ठिकाणी क्षमा असावी गलती तो भाई इंसान से ही होती है चौकार आलाय चौकाराच्या मदतीने टोटल पाहता आपण 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड अजूनही 15 धावा बनवायच्या आहेत टीम खैरवाडी या संघाला मी तर म्हणलं होतं जोपर्यंत रामदास आणि त्याच्या सोबतीला रामदास आणि अशोक मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत हा सामना खैरवाडी संघाच्या बाजूने राहील कारण हे दोन्ही फलंदाज कधी आक्रमक करतील मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज सुजलला पाहता आपण गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज हो भरपूर चांगला फटका वाहतोय कायपटच्या साहाय्याने जातोय संजय आहे त्या ठिकाणी बेडूक चाप्या फिल्डिंग पाहिली आपण आणि लगेच मात्र एक धाव होती त्या ठिकाणी दुहेरीमध्ये कन्वर्ट केला आणि या 2 धावेच्या मदतीने टोटल पाहता आपण 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड 12 का 12 म्हटलं जातो ना 3 तारा पावणे 12 फटाफट फटाफट चहा ठेव पोरा आता एवढ्या थंडीत कोण चहा ठेवेल ऑलमोस्ट 2 वाजल्यात आता त्यानंतर पाहत आपण कंबाशेट या सामन्याचा आनंद घेत आहेत त्याच्या सोबतीला सोमवार त्याच्यानंतर महादू कांबळे त्यानंतर राजेश चॉकलेट बॉय म्हणू शकतो आपण राजेशला हिरो हो यावेळेस मात्र पुन्हा एकदा पाहत आपण आगला वगला फटका मारण्याचा प्रयत्न जरूर राहिलाय डॉट चेंडूची सांगता राहिली आहे तर जसे जसे डॉट चेंडू येतील ना तसा आता मैदानाच्या आतमध्ये रंगत निर्माण होईल पुन्हा एकदा सज्ज झालाय ओ बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न थोडीशी लाईन मिस केली हे सांगत असताना अनंत सर पाहिले आपण वाईट चेंडू फेकला या चेंडूचा नाव म्हणजे नासका चेंडू नरकातला चेंडू कोण नाही कोणचा डाल भात लोणचा वाईट चेंडू फेकला 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचला 7 मध्ये अजूनही बनवायच्यात 12 7-12 भरपूर महत्व आहे सध्याच्या घडीला कदाचित पागड्याच्या पाड्याच्या इकडे कदाचित 30 लाख रुपये गुंठा म्हणजे बाबा पैसे झालं कुठे बेकार 1 गुंठा असला तर पोती भरील हो हो फुल टॉस होता फुल टॉस होती फुल टॉल उचल करायचा होता चुकी करतोय या ठिकाणी संजय थोडासा लेट आलाय आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा चुकीला माफी नाहीये आणि पाहता पाहता या 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धावेच्या मदतीने टोटल पाहता आपण 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड समीकरणचा विचार केला चेंडू शिल्लक 6 आता 6 मध्ये बनवायच्या टीम खैरवाडी संघाला 10 धावा आणि या 10 धावा कंपल्सरी बनवायच्या टीम खैरवाडी या संघाला महत्वाची बाजू म्हणजे अजूनही सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये म्हणजे जास्तीत जास्त
सगळं सर्वात जास्त आता चान्स असेल मी तर म्हणेन टीम खैरवाडी संघाला. चला शिरोली संघ फास्ट खेळायचा आहे टीम मीटिंग नाहीये, थोडासा स्पीडअप घ्यायचा आहे कारण भरपूर सारा वेळ खर्च केला आता सध्याच्या घडीला. संदेश आलाय गोलंदाजी मार्क वरती पाहतो आपण, संदेशचा वापर केलाय. टोटल पाहता आपण 15 धाबा, अजूनही 10 धाबा बनवायच्या 6 चेंडू मध्ये. भरपूर चांगला सामना रंगलाय सध्याच्या घडीला. मैदानाच्या आतमध्ये आग लागेल का यावरती आता लक्ष लागल्या गेलं सागर परळ सरांचे, कारण जेवढी मात्र रंगात येईल ना मॅच, रंगात आल्यानंतरच मॅच बघायला मजा येते. आता सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये शायकीला फलंदाज बुम 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 माट्या अशोक शायकीला सज्ज झाला आहे. पुन्हा एकदा सज्ज झाला. हो पहिला चेंडू डॉट आलाय. बाबा 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 बाबा, अरे गुस्से में देती है गाली फिर भी अच्छी लगती है मुझे साली, गुस्से में देती है गाली फिर भी अच्छी लगती है मुझे साली, फिर अचानक बोली चलो जीजा जी खेलते हो होली, मैंने भी अपनी पिचकारी निकाली, लाल कर दी हो गई साडी गिली गिली. बुम बुम अशोक, हा चेंडू डॉट, आणि जसा चेंडू डॉट येईल तसा आता जल्लोष होईल टीम शिरवली संघाचा, कारण अजूनही बनवायचे आहेत 5 मध्ये 10 धावा. शॉर्ट ब्लेनचा चेंडू स्टेप आउट जरूर झाला या ठिकाणी ना. अशोकने अजूनही भरोसा दिला. आता डॉट चेंडूची सांगता राहिली आहे. पुन्हा एकदा पाहतो आपण समीकरण बॅक टू बॅक. हा दुसरा चेंडू अशोक सारख्या फलंदाजाला डॉट, आणि हा डॉट चेंडू आता सध्याच्या घडीला भरपूर काही सांगून जाईल. नाईट रजनी पाहता आपण. आता चेंडू शिल्लक 4 मध्ये बनवायच्या 10 धावा. हो बॅकफुटला जाऊन पंच केलाय, पंच मात्र कडक आहे. चेंडू जाईल सीमा पार, आउट ऑफ द पार. हो काल्या काल्या बाबलीचा हिरवा हिरवा पाला, दूर दूर मारेगा षटकार, लेकिन अशोक झुकेगा नहीं साला, ठोकला षटकार. ढासळलेला विटा सुद्धा सोडत नाहीयेत. त्याच रीतीने संकटावरती अशा रीतीने तुटून पडा का संकट पण म्हटलं पाहिजे बास बास. हेच सांगत असताना मैदानाच्या आतमध्ये जवळजवळ 100 किलोचा फलंदाज अशोक ठोकलाय षटकार. आता समीकरण पाहता आपण चेंडू शिल्लक आहे 3 मध्ये बनवायच्या 4. हो भरपूर चांगला फटका समोर केला. एक धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का? हो यावेळेस मात्र काय घडतंय आणि फलंदाज होतोय बाद. आता हा कुठला फलंदाज बाद होईल यावरती लक्ष लावले गेलेत, कारण पंचांचा बोट आला आकाशावरती. फलंदाज रामदासला परतावा लागेल. बॅक टू डगआउट. वाला शॉट नाही देत मैदानाच्या आतमध्ये, कारण मैदानाच्या आतमध्ये आग लागलीये. आग लागलीये मैदानाच्या आतमध्ये, कारण कोण आलाय मैदानाच्या आतमध्ये? समाधान. आज फलंदाज आलाय मैदानाच्या आतमध्ये. अशोकने षटकार ठोकला. त्यानंतर पुन्हा एकदा मॅच मध्ये रंगत आली आहे, कारण 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 मध्ये बनवायच्यात या 3 धावा, आणि या 3 धावा कंपल्सरी बनवायच्या टीम खैरवाडी या संघाला. चला पाण्याची मागणी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. चला फास्ट जायचं पण. चला ड्रिंक वाली. चला भरपूर सारा वेळ खर्च केला या सामन्याला आता, कारण सामनाही तेवढाच महत्वाचा पाहतो आपण, कारण मैदानाच्या आतमध्ये सागर सर मैदानाच्या आतमध्ये आग लागली आहे सध्याच्या घडीला, कारण एवढ्याही थंड्या क्लायमेट मध्ये आग लागली आहे. आमच्या पंचांना पण थोडासा त्रास झालाय. त्यानंतर पाय दुखायला लागले, डोक्यावरती हात द्यायला लागलेत. म्हणजे हा डोकेदुखी सामना पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये, कारण कालचा डोके चुकवणारा हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय.
कारण 2 मध्ये बनवायच्या 3 धावा. हा सामना पाहतो आपण रंगस्थितीमध्ये निर्माण झालाय सध्याच्या घडीला. ड्रिंक ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये गेलाय. बुम बुम. समीर पाहता आपण. झगडी की काटी की टक्कर. जब जाए उधर जाएगा. हल्दी म्हणला तरी चालेल. हल्दी समीर. जिकडे तिकडे हल्दी असतील तिकडे समीर उपस्थिती. डान्स बघाल तारपा निसता. तारपा किंग म्हटला तरी चालेल. छोटा पॅकेट बडा धमाका. डान्सर. तू लड़की नहीं बेटा तीखी मिर्ची है भिंडी बाजार की. लड़की मोके नहीं भाई धोके ज्यादा देती है. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती. 2 चेंडू 2 मध्ये बनवायच्या 3 धावा. टीम खैरवाडी संघाला. शिरवली संघ जिंकेल का जिंकेल खैरवाडी संघ रनअप मध्ये थोडासा पुन्हा एकदा अडथळा. याचा मतलब म्हणजे गोलंदाजावरती दबाव आणि दबाव पाहतो आपण सध्याच्या घडीला. आग लागलीये मैदानाच्या आतमध्ये. कारण सामना तेवढा रंगस्थितीमध्ये पाहतो आपण. 1-2 चेंडू शिल्लक आहे. 2 मध्ये बनवायच्या 3. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू जेल उडेल. पकडेल का. हो झाला कार्यक्रम. नाश्ला वाटला बी टाका. आता वाटला बी टाका दादा. ए बाबा ए माझे लेका या काय करी टाका तुम्ही. ए माझे बघ संसाराना वाटोला करी टाका रे. वाटोले करी टाका. काय आकाचा आता बाबो. सामना पाहतो आपण. आता झेल सोडलाय का मॅच. हा भरपूर काय सांगून जाईल सध्याच्या घडीला टीम शिरवली या संघाला. कारण 1 धाव जरूर आली आहे. 1 चेंडू आणि 2 धावीची गरज. सामना आवडला असेल तर दोन्ही संघासाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. या चेंडूसाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. कारण पाहता आपण 18 मध्ये बनवायचा होता 25. आता येऊन टेपलाय. 1 चेंडू 2 धावीची गरज. तारपा डान्स. आता सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आग आणि आग लागतीये. 1 चेंडू 2 धावीची गरज. स्ट्राइक एंडला फलंदाज समाधान. 1 चेंडू 2 धावेची गरज. हो हा चेंडू आता डॉट आलाय आणि यावेळेस सामना जिंकलाय टीम शिरवली या संघाने. अभिनंदन टीम शिरवली संघ. तेज चला पटारपाडा संघाचा संगणक आलाय का. चला संजय यायचा आपण. संजय नाणेफेकीसाठी यायचं. कारण नाणेफेकी होणे गरजेचं आहे. आणि या सामन्याचा सामना होईल नो डाऊट ज्याने भरपूर चांगली कामगिरी केली आहे सध्याच्या घडीला. पाहता आपण सध्याच्या घडीला महाराष्ट्र लस्सीचे सर्व पाहता आपण स्क्रीनवरती. ऑन स्क्रीन पाहता आपण. भरपूर फेमस पास्ता. भरपूर म्हणजे भरपूर फेमस. आणि पालेगाव मध्ये जेव्हा टुर्नामेंट असतात ना तेव्हा त्यांची लस्सी मात्र फुकट असते पूर्ण टुर्नामेंटला. आणि शेवटच्या दिवसामध्ये कदाचित आणतील ते. एकदा शब्द दिला म्हणजे टाकतीलच. महाराष्ट्र लस्सी चे सर्व चला यायचा. सात चेंडू 11 धाव्या ज्याने कुठल्यात महेश ठरलाय. चला यायचा संजय आपण. आता महेश यायचा त्याने तर पहिला. चला पठारपाडा संघाचा संगणक घ्यायचा आपण.